नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक। एसआयटीने घेतला निदा खानचा ताबा। निदा खानकडून मोबाईलसह काही तांत्रिक पुरावे जप्त। पायधुनीमधल्या त्या चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधानं कलिंगड आणि व्हिसेरामध्ये आढळलं झिंक फॉस्फाईड। मात्र कलिंगडात झिंक फॉस्फाईड गेलं कसं याचं गूढ कायम। 2029 मध्ये सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा। जय पवारांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। तर जय यांच्या वक्तव्यानंतर होय मुख्यमंत्रीच असे आशयाचे बारामतीमध्ये बॅनर। पश्चिम बंगालमध्ये आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक। सुवेंदू अधिकारींचं नाव आघाडीवर, अमित शहा पर्यवेक्षक। आज सत्ता स्थापनेचा दावा आणि उद्या नव्या सरकारचा शपथविधी। तामिळनाडूत थलपती विजयच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम। काँग्रेस नंतर इंडिया आघाडीतले माकप, भाकप आणि व्हीसीके पाठिंब्याच्या विचारात। आज तिन्ही पक्षांच्या स्वतंत्रपणे बैठका। काँग्रेसचे केरळमधले मुख्यमंत्री आज निश्चित होणार। पर्यवेक्षकांचा रिपोर्ट हायकमांडला देणार। के.सी. वेणुगोपाल मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर। राज्य व शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार। दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन उपलब्ध होणार। 16,15,000 विद्यार्थ्यांनी दिली आहे परीक्षा। इराणनं हॉर्मुझमध्ये अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यानं ट्रम्प संतापले। लवकर करार करा अन्यथा कठोर लष्करी कारवाई करू असा इशारा। हंता व्हायरसनं जगाचं टेन्शन वाढवलं। अर्जेंटिनाहून केप वर्डला जाणाऱ्या क्रूझवर 5 जणांना लागण तर 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। क्रूझवरील इतर लोकांच्याही चाचण्या। पावसानं व्यत्यय आणलेल्या सामन्यात लखनौचा बंगळुरूवर 9 धावांनी विजय। मिचेल मार्चचं आक्रमक शतक, लखनौचं आव्हान जिवंत।